नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या राज्यघटनेच्या मॉड्यूलचं हे पहिलं लेक्चर बघतोय। तुम्ही सगळ्यांनी इंट्रोडक्शन लेक्चर तर पाहिलंच असेल, त्यामध्ये मी तुम्हाला चांगलं एक्सप्लेन केलंय की आपण किती लेक्चर किती दिवसांमध्ये कंप्लीट करणार आहोत। सो आपल्या या मॉड्यूलचं आजचं हे पहिलं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताची घटना निर्मिती, आपल्या भारताच्या संविधानाची राज्यघटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली त्यावर लेक्चर घेणार आहोत। आणि बघा, हा जो टॉपिक आहे तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे। आयोगाने अनेक वेळा वेगवेगळे प्रश्न या टॉपिक मधून विचारलेले आहेत। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बेसिकली कोणकोणत्या टॉपिक्सवर जास्त डिस्कस करायचंय, तर ते म्हणजे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण शॉर्ट मध्ये घेणार आहोत। लेक्चर जास्त मोठं नसणार आहे, 20 मिनिटांमध्ये मी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे तुम्हाला जास्त बोर सुद्धा होणार नाही। ठीक आहे। त्यानंतर आपण संविधान सभेची स्थापना कशी झाली, त्याची काय एक रचना होती ते आपण बघणार आहोत। त्यानंतर मग संविधान सभेचं काम कशा पद्धतीने सुरू झालं, काय काय होतं काम करताना त्या संविधान सभेमध्ये, अशा कोणत्या समित्या होत्या का, मग त्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते, ते सगळं आपण बघणार आहोत। त्यानंतर फायनली आपण बघूया की आपल्या भारताचं संविधान, आपल्या भारताची राज्यघटना कधी आणि कशा प्रकारे अस्तित्वात आली। ठीक आहे। एक एक करून आपल्याला नीट डिस्कस करायचे। जरी लेक्चर्स लहान असले तरी जास्तीत जास्त पॉइंट्स यामध्ये तुमचे कव्हर होतील असाच मी प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे। मग पार्श्वभूमीमध्ये आपण बघितलं ना, तर बघा आधी ना संविधान सभा असा शब्द ना कोणाला माहितीच नव्हता। संविधान सभेसारखं किंवा आपल्या देशाने आपली राज्यघटना तयार करावी असं काहीतरी असावं ना, तर हे आधी सुद्धा महात्मा गांधींकडून बोललं गेलं होतं, पण त्याच्यासाठी ना प्रॉपर शब्द कोणी वापरला नव्हता। तो वापरण्यात आला एम.एन. रॉय यांच्याकडून 1934 मध्ये। अच्छा, हे एम.एन. रॉय कोण होते, तर हे आपल्या भारतामधले एक साम्यवादी म्हणजेच कम्युनिस्ट पार्टीचे मोठे नेते होते आणि त्यांनी असं मांडलं की आपल्या भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभा असावी। ओके, म्हणजे संविधान सभेची जी पहिली कल्पना आहे ती मांडली गेली एम.एन. रॉय कडून। ठीक आहे। मग त्याच्यानंतर ना 1940ला, आता बघा बऱ्याचशा गोष्टी मी इथे मेन्शन केलेल्या नाहीयेत, जसं स्लाइडवर दिसत नाहीयेत, पण ज्या मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही नोट्स काढताय तर ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ना त्या सुद्धा तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घेत जा। ठीक आहे। मग 1940 मध्ये ना एक संधी आली, त्यालाच म्हटलं गेलं ऑगस्ट संधी। काय तर ऑगस्ट संधी। आणि या ऑगस्ट संधीमध्ये काय म्हटलं गेलं की ठीक आहे, भारत अशा प्रकारचे म्हणजे भारताचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांची राज्यघटना तयार करू शकतात। अजून बघा इथे कुठेही फायनल झालेलं नाहीये। ज्यावेळेला मानवेंद्र रॉय यांनी असं मांडलं की संविधान सभा असली पाहिजे, त्याच्यानंतर ना आपल्या भारताचे जे सगळे नेते होते, काँग्रेसचे नेते होते, त्यांना असं वाटू लागलेलं की भारताची जी राज्यघटना आहे ती आपणच तयार केली पाहिजे। कोणीतरी दुसऱ्या देशातून येऊन आपल्यासाठी राज्यघटना का तयार करेल ना। मग तशी मागणी मांडली सुद्धा गेली ब्रिटिशांपुढे, पण आधी कसं सुरुवातीला ब्रिटिशांनी ती मागणी पूर्ण मान्य केली नव्हती, त्याला सुद्धा एका प्रॉपर प्रोसिजर मधून जावं लागलं असं पण म्हणू शकतो। सर्वात पहिल्यांदा आली ऑगस्ट संधी, त्याच्यानंतर ना ब्रिटिश सरकारने एक क्रिप्स योजना जाहीर केली। आता ही क्रिप्स योजना काय होती, तर एक मंत्रिमंडळाचे सदस्य होते ब्रिटनचे, ते म्हणजे स्टॅफर्ड क्रिप्स। ओके, काय नाव होतं त्यांचं, तर स्टॅफर्ड क्रिप्स। तर यांनी ही योजना जाहीर केली 1942ला। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की दुसरं महायुद्ध जेव्हा संपेल ना तेव्हा आपण बघू, पण या योजनेला ना बऱ्याचशा काँग्रेस नेत्यांनी विरोध केला। महात्मा गांधीजींनी तर याला म्हटलं की हे पोस्ट डेटेड चेक आहे। अच्छा, असं का म्हटलं गेलं, कारण की बघा कोणाचा ना ब्रिटिशांवर विश्वास नव्हता की ब्रिटिश आपल्या ज्या मागण्या आहेत ते पूर्णपणे पूर्ण करतील म्हणून। ठीक आहे, पण ती एक वेगळी बाजू झाली। आणि मग त्याच्यानंतर काय झालं, ब्रिटिश पंतप्रधान होते त्यावेळेचे क्लेमेंट ॲटली। हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, कारण की परीक्षेला जर समजा एखादं मल्टीलायनर मध्ये प्रश्न विचारण्यात आला तर मग आपला भारत ज्या वेळेला स्वातंत्र्य झाला त्यावेळेला ब्रिटिश पंतप्रधान कोण होते, तर ते म्हणजे क्लेमेंट ॲटली। मग त्यांनी एक कॅबिनेट मिशन योजना जाहीर केली। अच्छा, हे कॅबिनेट मिशन काय, तर कॅबिनेट मिशनला बऱ्याच वेळेला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हटलं जातं। याच्यामध्ये 3 जण सदस्य होते। कोण होते, तर त्यावेळेचे भारत मंत्री होते ते म्हणजे सर पॅथिक लॉरेन्स। कोण कोण होती ही नावं तुम्हाला लक्षातच ठेवायची आहेत, परीक्षेला नक्की विचारली जातील। त्यामध्ये होते सर पॅथिक लॉरेन्स, त्याच्यानंतर स्टॅफर्ड क्रिप्स आणि अल्बर्ट अलेक्झांडर। आता 2 नावं तर तुम्हाला तशी लक्षात राहतील, कारण की भारत मंत्री होते पॅथिक लॉरेन्स मध्ये म्हणून, आणि स्टॅफर्ड क्रिप्स तर ऑलरेडी त्यांची क्रिप्स योजना आलेली, आणि थर्ड जे सदस्य होते ते म्हणजे अल्बर्ट अलेक्झांडर। हे सुद्धा नाव लक्षात ठेवायला काही एवढं कठीण नाहीये। त्यांनी मग एक त्रिमंत्री योजना जाहीर केली।
मग या त्रिमंत्री योजनेमधल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावरून आपल्या संविधान सभेची स्थापना झाली आणि आपल्या संविधान सभेने आपली जी राज्यघटना आहे भारताची ती तयार केली. ठीक आहे. मग या त्रिमंत्री योजनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी मेन्शन केलेल्या, जसं भारतासाठी एकूण 389 सदस्यांची घटना समिती असेल. आता प्रत्येक वेळेला हे 389 सदस्य राहिलेले नाहीयेत. जसं ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेलाच काही सदस्य कमी झाले, त्याच्यानंतर फाळणी झाली, भारत पाकिस्तान 2 देशांमध्ये विभाजन झालं, त्याच्यानंतर ही सदस्य संख्या कमी झाली, त्यानंतर परत संस्थानिक येऊन मिळाले, त्यानंतर सदस्य संख्या वाढली, तर हे कमी जास्त झालेलं आहे. ठीक आहे. आणि अजून त्यामध्ये काय सांगण्यात आलं की अ, ब, क असे गट करून घटना समितीच्या निवडणुका घेण्यात येतील. आता अ, ब, क कसे म्हणजेच काय, तर 3 गट केले जातील आणि त्याच्यानुसार निवडणुका घेण्यात येतील. संस्थानिकांसाठी घटना समितीमध्ये 93 जागा असतील. किती संस्थानिकांसाठी इथे किती जागा दिलेल्या आहेत, तर 93 जागा दिल्या होत्या. आणि घटना समितीच्या निवडणुका 1946 मध्ये म्हणजेच जुलै 1946 ला. घटना समितीच्या निवडणुका म्हणजेच काय, तर घटना समितीमध्ये कोण कोण प्रतिनिधी असतील त्याच्या या निवडणुका होणार. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काही जागा या ब्रिटिश प्रांतांसाठी दिल्या, जसं ब्रिटिश प्रांतांसाठी याच्यामध्ये 292 जागा दिल्या. ठीक आहे. किती, तर 292, त्यातल्या 93 जागा या दिलेल्या संस्थानिकांसाठी. ठीक आहे. संस्थानिकांसाठी वेगळ्या जागा ठेवलेल्या. आणि पण ना हे सगळं निवडणुका वगैरे झाल्या या दरम्यानच लगेचच 3 जून योजना जाहीर झाली. 3 जून योजनेलाच आपण काय म्हणतो, तर ते म्हणजे माउंट बॅटन योजना. ओके. 15 जून 1947 रोजी काँग्रेस समितीने या योजनेला मान्यता दिली. माउंट बॅटन योजना म्हणजे ही योजना आपल्याला माहितीच असली पाहिजे. या योजनेमुळेच भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झालेली, म्हणजेच आपल्या देशाची फाळणी ही माउंट बॅटन योजनेमुळे झालेली. आणि या योजनेच्या अहवालाबद्दल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ऍटली सरकारने भारतीय स्वातंत्र्याचं बिल मांडले आणि 18 जुलै 1947 ला हे जे आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचं बिल आहे ते पास झालं. ओके. मग आता फाळणी झाली तसे जे हे सीट्स आहेत ते सुद्धा कमी झाल्या, कारण की पुढे जाऊन मग जे मुस्लिम लीग आहे, मुस्लिम लीगने सुरुवातीला निवडणुका लढवल्या होत्या, पण मुस्लिम लीग नंतर मागे हटलेलं. त्यांनी घटना समितीमध्ये म्हणजे जे संविधान सभेची पहिली सभा झाली त्यातूनच ते मागे हटले होते. ठीक आहे. मग आता मुस्लिम लीग ना पूर्णपणे इथून पिक्चर मधून बाजूलाच झालं. ते कसं काय, जसं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र अस्तित्वात आली, त्याच्यानुसार त्या दोन्ही देशांनी आपापल्या देशासाठी घटना समिती स्थापन करावी, घटना निर्मिती करावी असं मेन्शन करण्यात आलं. आणि घटना निर्माण होऊन अंमलबजावणी होईपर्यंत, हे खूप महत्वाचं आहे. मी हे पॉइंट्स इथे का घेतलेले आहेत, कारण की यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. ह्या पॉइंटवर घटना निर्मिती होईपर्यंत आपल्या देशामध्ये, आता आपल्याकडे घटना कधी लागू झालेली आहे, 1950 मध्ये, राईट. 1950 मध्ये लागू झालेली. मग तोपर्यंत 1947 पासून तर ते 1950 पर्यंत आपल्या भारताचा राज्यकारभार कशाने चालत होता, ते म्हणजेच 1935च्या कायद्यानुसार. 1935 तास म्हणजे भारत सरकारचा जो 1935चा कायदा होता त्याच्यानुसार 1950 पर्यंत आपल्या भारताचं कारभार सुरू होतं. इनफॅक्ट दोन्ही देशांचं. त्याचप्रमाणे राष्ट्रकुलात राहायचं की नाही, कॉमनवेल्थमध्ये राहायचं की नाही, हा त्या देशाचा निर्णय असेल. त्याचप्रमाणे संस्थानिकांनी कोणत्या देशामध्ये जायचं हा सुद्धा संस्थानिकांचाच निर्णय असेल. आणि ब्रिटनच्या राज्याचे जे हिंदुस्थान सम्राट हे पद आहे ते त्याच वेळेला काढून घेण्यात आलं होतं. ठीक आहे. मग आता संविधान सभेकडे आपण वळूया. मी या ज्या आधीच्या गोष्टी त्या पण तुम्हाला सांगितल्या, कारण की परीक्षेसाठी त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. मग आता आपण संविधान सभेकडे वळलो तर सर्वात पहिल्यांदा येतो ते म्हणजे संविधान सभेची सभा. पहिली सभा, संविधान सभेची पहिली सभा आहे ती 9 डिसेंबर 1946 रोजी भरलेली. ही डेट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जर समजा इन डिटेल अजून विचारलाच गेला तर किती वाजता संविधान सभेचं उद्घाटन झालेलं, ते म्हणजे 11 वाजता सकाळी. 9 डिसेंबरला सकाळी 11 वाजता संविधान सभेचं कामकाज सुरू झालेलं. आणि त्यावेळेला पहिले जे अध्यक्ष आहेत संविधान सभेचे ते म्हणजे हंगामी अध्यक्ष ठरवण्यात आले, ते म्हणजे सच्चिदानंद सिन्हा. आता सच्चिदानंद सिन्हा का, कारण की फ्रान्सचं असं एक आपण काय म्हणतो की एक ट्रेडिशन होतं की कोणीतरी जे वरिष्ठ असतील त्यांना सुरुवातीला अध्यक्ष बनवतात, त्यांना मान देतात. मग डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आहेत, हे त्यावेळेला वरिष्ठ होते संविधान सभेमध्ये. मग त्यांना सुरुवातीला हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं. हंगामी उपाध्यक्ष बनले फ्रँक अँथनी.
आता ज्यावेळेला बऱ्याच वेळेला तुम्ही पुस्तकांमध्ये वाचता तर हे नाव कुठेतरी स्किप केलेलं असतं, पण हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. जर विचारलंच गेलं, आयोगाला वाटलंच की अजून आपण कठीण करून विचारूया, तर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. मग त्यानंतर 9 डिसेंबर झालं. आता दुसरी जी बैठक आहे ती झाली 11 डिसेंबर 1946 ला. कोणती डेट आहे ही? तर 11 डिसेंबर 1946. आणि यामध्ये मग कायमस्वरूपी अध्यक्ष, कायमस्वरूपी उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. मग त्यावेळेचे जे कायमस्वरूपी अध्यक्ष निवड करण्यात आले ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष झाले डॉक्टर HC मुखर्जी. ठीक आहे. हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा आणि फ्रँक अँथनी. आणि त्याच्यानंतर 11 डिसेंबर पासून जे कायमस्वरूपी अध्यक्ष बनले ते झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याचप्रमाणे समितीचे कायदेविषयक सल्लागार होते ते म्हणजे बेनेगल नरसिंह राव. हे नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. मग आता इथे ना सदस्य आहेत किंवा या संविधान सभेच्या काही समित्या आहेत ज्या परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की बऱ्याच वेळेला तुम्हाला जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारले जातात. एका बाजूला तुम्हाला समितीचं नाव दिलं जातं, दुसऱ्या बाजूला त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात ते विचारलं जातं. आता बघा समित्या का? कारण की ना वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये म्हणजे आता संविधान सभेला जर काम करायचंय, तुम्ही अभ्यास करताना पण तर करताना आपल्याला विषय असतात, मग विषयाचं तुम्ही अजून विभाजन करता आणि त्याच्यानुसार अभ्यास करता. मग अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषय समित्या तयार करण्यात आला आणि एकेका समितीला एक विषय देण्यात आला आणि त्यांना तो मसुदा तयार करायला सांगितला गेला. ठीक आहे. आणि मग हे जे सगळ्या विषय समित्या आहेत त्यांनी त्यांचा जो मसुदा आहे तो मसुदा समितीला सुपूर्द केला पुढच्या अभ्यासासाठी. ठीक आहे. मग त्यामधल्याच बघा या समित्यात संघराज्य अधिकार समिती, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. संघराज्य राज्यघटना समितीचे अध्यक्ष सुद्धा जवाहरलाल नेहरू होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. त्यानंतर प्रांतिक राज्यघटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. गृह समिती पट्टाभी सीताराम. त्यानंतर भाषावार प्रांता समितीची जी समिती होती ती एस के धार समिती होती. बघा एस के धार समितीबद्दल आपण नंतर सुद्धा जेव्हा संघराज्याचा अभ्यास करू त्यावेळेला सुद्धा अभ्यास करणार आहोत. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता इथे ना हा एक टेबल मी तुम्हाला दिलेला आहे, तो टेबल सुद्धा तुम्ही असाच्या असा लक्षात ठेवलात तरी चालेल. महत्वाच्या समित्यांबद्दल तर तुम्हाला लक्षातच ठेवायचंय. बघा यामध्ये सर्वात जास्त समित्यांचे अध्यक्षपद कोणाकडे होतं? एक म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समिती, कार्यपद्धती नियम समिती, वित्त स्टाफ समिती आणि राष्ट्रध्वज संबंधीची जी समिती होती या 4 समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि त्याचबरोबर संघराज्य संविधान समिती अधिकार समिती आताच आपण बघितलं, या 2 समित्यांचे जे अध्यक्ष होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. बाकीचे पण लक्षात ठेवा. अधिकार मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी होते. झेंडा समितीचे अध्यक्ष सुद्धा JB कृपलानी होते. ओके. त्यातलीच आता सर्वात महत्वाची जी समिती आहे ती म्हणजे मसुदा समिती. कोणती समिती आहे? तर ती म्हणजे मसुदा समिती. मसुदा समिती आहे ना ती या सगळ्या समितींबरोबर स्थापन करण्यात नव्हती आली, ती थोडीशी लेट 29 ऑगस्ट 1947 ला. ठीक आहे. ही डेट पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा हे ना छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला कधी कधी प्रत्येकीकडे अवेलेबल होत नाहीत. बऱ्याच वेळेला ना अभ्यास करताना रिसर्च सुद्धा खूप महत्वाचं असतं. आयोग हल्ली प्रश्न पण अशाच पद्धतीने विचारतं ज्याची जी डिफिकल्टी लेवल असते ती खूप जास्त असते. इनफॅक्ट खूप इन डिटेल प्रश्न आयोगाकडून परीक्षेला विचारले जातात. जर तुम्ही लास्ट काही वर्षांचे पेपर बघितलात ना तर तुम्हाला ती आयडिया येणारच आहे. ओके. मग आता मसुदा समिती ही एक खूप महत्वाची समिती आहे. या समितीची स्थापना आताच मी तुम्हाला सांगितलं 29 ऑगस्टला करण्यात आलेली. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर त्याचे सदस्य पण तुम्हाला लक्षातच ठेवायचे मसुदा समितीचे. बाकीच्या समित्यांचे सदस्य तुम्हाला विचारले जाणार नाहीत, पण मसुदा समितीचे सदस्य हे परीक्षेला विचारले जातातच. जसं त्यामध्ये N गोपाल स्वामी अय्यंगार, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर KM मुंशी, सईद मोहम्मदुल्ला सादुल्ला, त्यानंतर N माधवराव आणि TT कृष्णम्माचारी हे सदस्य होते. TT कृष्णम्माचारी यांच्या जागी आधी DP खैतान होते, पण 1948 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या जागी आले TT कृष्णम्माचारी. ठीक आहे. तर तुम्हाला हे सदस्य सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत आणि हे जे बाकीचे सदस्य आहेत ते सुद्धा जसेच्या तसेच लक्षात ठेवायचे आहे. ओके. मग असंच ना एक संविधान तयार करण्याची जी प्रक्रिया आहे
ती हळूहळू सुरू होतच होती. म्हणजे एकीकडे विषय समित्या त्यांचं काम करत होत्या, त्यानंतर मसुदा समितीकडे पूर्ण काम गेलेलं, राईट. बाजूला त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी सुद्धा सुरू होत्या. पण तुम्हाला ना बऱ्याच वेळेला ज्या लहान लहान गोष्टी आहेत या संविधान सभेबद्दलच्या, त्याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. आता बघा, संविधान सभेचं ना जे पहिलं अधिवेशन झालेलं, राईट, पहिलं अधिवेशन कधी झालेलं? 9 तारखेला, 9 ऑगस्ट 1946ला, राईट. आताच आपण इथे बघितलेलं 9 डिसेंबर 1946ला. आणि यामध्ये एकूण 9 महिला सदस्य उपस्थित होत्या. ओके, पहिल्या अधिवेशनाला 9 महिला उपस्थित होत्या, पण टोटल महिला 15 होत्या संविधान सभेमध्ये. जर परीक्षेला जर तुम्हाला विचारलं गेलंच कुठे की एकूण संविधान सभेमध्ये किती महिला सदस्य होत्या, तर 15 होत्या. आणि पहिल्या सभेला 9 उपस्थित होत्या. त्यामध्ये सुद्धा ना एक अजून महत्वाचं इंटरेस्टिंग आहे, घटना समितीच्या ज्या सभा भरलेल्या, तर त्यातलं जे 5वं अधिवेशन आहे. आता ना संविधान सभेचे एकूण 11 अधिवेशन झालेले आहेत. त्यातलं जे 5वं अधिवेशन आहे ना, ते रात्री 12 वाजता भरवण्यात आलेलं. आणि यावर आयोगाने एकदा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे, रात्री 12 वाजता का भरवण्यात आलेलं? कारण की बघा, 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस होता, त्या दिवशी आपला भारत स्वतंत्र होणार होता. मग त्याच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला रात्री 12 वाजता हे अधिवेशन भरवण्यात आलं. आणि हे जे अधिवेशन आहे ते 30 ऑगस्ट पर्यंत चालू होतं. ओके, म्हणजे जर परीक्षेला समजा तुम्हाला कुठे विचारण्यात आलं की रात्री मध्यरात्री कितवं अधिवेशन भरवण्यात आलेलं, तर ते म्हणजेच 5वं अधिवेशन 14 ऑगस्टला. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 15 महिला सदस्य यांचा समावेश होता. परीक्षेला तुम्हाला या महिला कोणकोणत्या होत्या त्याच्यावर प्रश्न विचारलाच आहे. आता 15 महिलांचं नाव तर तुम्हाला दिलं जाणार नाही, मग कदाचित त्यातल्या 4 किंवा 5 महिला ऑप्शन्समध्ये दिल्या जातील. जसं त्यामध्ये अम्मू स्वामीनाथन होत्या, एनी मस्करीन, त्यानंतर बेगम एजाज रसूल, दक्षयानी वेलायुधन, त्यानंतर दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, त्यानंतर रेणुका रे, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमला चौधरी, त्यानंतर लीला रे, मालती चौधरी आणि राजकुमारी अमृता कौर. अच्छा, यामध्ये बघा, सुचेता कृपलानी तुम्ही कधी नाव ऐकलेलं आहे का? सुचेता कृपलानी या आपल्या भारताच्या पहिल्या महिला, ओके, पहिल्या महिला चीफ मिनिस्टर होत्या, म्हणजेच पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. आणि त्या सुद्धा कुठल्या? तर उत्तर प्रदेशाचा. मग यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जर महिलांच्या बाबतीत काही प्रश्न विचारायचा झाला. आणि राजकुमारी अमृता कौर या आपल्या भारताच्या पहिल्या हेल्थ मिनिस्टर होत्या, आरोग्य मंत्री होत्या. 1947 मध्ये त्यांना हे आरोग्य मंत्रालय देण्यात आलेलं. आणि पूर्ण 1957 पर्यंत म्हणजे टोटल 10 वर्षपर्यंत त्यांनी आरोग्य मंत्री म्हणून काम केलं. आणि तुम्हाला माहितीये, ज्या दिल्लीचं एम्स आहे, तर ते एम्सच्या स्थापनेमागे सुद्धा तुम्ही म्हणू शकता या ज्या राजकुमारी अमृता कौर आहेत त्यांचाच हात आहे, कारण की त्यांनीच हे बिल पास करून घेतलेलं त्यावेळेला लोकसभेमध्ये, ठीक आहे, किंवा संसदेमध्ये. ओके, मग आता आपण बघितलं की आपल्या संविधान सभेने बरंचसं काम केलेलं आहे. त्यानंतर बरीचशी कलमं लिहिली गेली. कलमं लिहिल्या गेल्यानंतर मसुदा समितीने पूर्ण संविधान सभेपुढे हा जो मसुदा आहे तो मांडला. त्याच्यावर भरपूर चर्चा झाल्या, भरपूर दुरुस्त्या सुद्धा करण्यात आल्या. आणि फायनली आपलं जे संविधान आहे ते अस्तित्वात आलं. मग जे आपलं मूळ संविधान होतं ना, म्हणजे मूळची जी घटना होती सुरुवातीची, त्याच्यामध्ये 395 कलमं होती आणि 8 परिशिष्ट होती. बघा, मूळ संविधानामध्ये किती कलमं होती ते तुम्हाला लक्षातच ठेवायचंय. 395 कलमे आणि 8 परिशिष्टे. मग आता ही जी कलमे आहेत किंवा जी परिशिष्टे आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, कारण की वेळोवेळी घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्याच्याने काही ना काहीतरी काढून टाकण्यात आलेलं आहे, काही ना काहीतरी ऍड करण्यात आलेलं आहे. अच्छा, मग मला ना कमेंटमध्ये तेच सांगा आता की सध्या आपल्या संविधानामध्ये एकूण किती कलमं आहेत. ओके, आणि 26 नोव्हेंबर, आता बघा 26 नोव्हेंबर 1939ला ना खरी तर आपली घटना दुरुस्ती एक्सेप्ट करण्यात आली. त्यावेळेला घटना समितीमध्ये जेवढे सदस्य होते ना त्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या. अच्छा, मी इथे काय म्हणते की त्यावेळेला जेवढे सदस्य उपस्थित होते त्यांनी फक्त त्यावर स्वाक्षऱ्या केलेला, पण त्यावेळेला घटना समितीमध्ये एकूण सदस्य होते 299. किती होते? 299 सदस्य होते घटना समितीचे, पण त्या दिवशी उपस्थित होते 29 तारखेला उपस्थित होते 284. मग 284 सदस्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. ओके, नाहीतर तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकतं की घटना समितीच्या शेवटच्या वेळेला 299 सदस्य होते, मग 284च्या स्वाक्षऱ्या का? कारण की त्यावेळेला 284 लोक उपस्थित होते. ठीक आहे. आणि 29 तारखेला काही ज्या
तरतुदी आहेत आपल्या घटनेमधल्या, आपल्या राज्यघटनेमधल्या, त्या लगेचच त्यांची अंमलबजावणी करण्यात आली आणि राहिलेल्या गोष्टींची जी अंमलबजावणी आहे, राहिलेल्या तरतुदींची जी अंमलबजावणी आहे ती मग नंतर 26 जानेवारी 1950 ला करण्यात आली. मग 26 नोव्हेंबरला कोणकोणत्या तरतुदी आल्या अंमलात, ते म्हणजे नागरिकत्व, निवडणूक, कारण की निवडणुका व्हायच्या होत्या, हंगामी संसद, लघु शीर्षक, तात्पुरत्या आणि संक्रमणीय ज्या तरतुदी होत्या त्या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू करण्यात आल्या आणि ज्या बाकीच्या राहिलेल्या होत्या त्या 26 जानेवारी 1950 पासून लागू झाल्या. अच्छा, आपल्या संविधान सभेने 26 जानेवारी हाच दिवस का निवडला? कारण की डिसेंबर 1929 मध्ये ज्यावेळेला लाहोर अधिवेशन झालेलं ना, त्यावेळेला त्या अधिवेशनादरम्यान एक ठराव मंजूर करण्यात आला संपूर्ण स्वराज्याचा. काय तर एक पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाईल एक दिवस, आणि तो दिवस होता 26 जानेवारी 1930. कोणता दिवस होता तर 26 जानेवारी 1930. मग तोच दिवस आपण आता प्रजासत्ताक दिन म्हणून, गणराज्य दिन म्हणून साजरा करतो, राईट. आणि त्यापासूनच, त्या दिवशीपासूनच ज्या सगळ्या बाकीच्या आपल्या राज्यघटनेमधल्या तरतुदी आहेत त्या लागू करण्यात आल्या. ओके, आता संविधान सभेबद्दल अजून आपण इतर कोणत्या लहान लहान गोष्टी बघितल्या ना, तर संविधान सभेमध्ये त्यावेळेचे सगळे मोठे नेते होते, काँग्रेसमध्ये सगळे मोठे नेते होते. फक्त महात्मा गांधी आणि अली जिन्ना हे 2 त्यावेळेचे नेते सदस्य नव्हते. त्याचप्रमाणे संविधान सभेच्या, आताच मी तुम्हाला सांगितलं, एकूण 11 अधिवेशन चाललेलं. संविधान सभेचं जे काम आहे ते 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चालू होतं, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि त्यावेळेला संविधान निर्मिती करण्यासाठी आपल्याला 60 लाख रुपये खर्च आलेला. ओके, सो या सगळ्या गोष्टी आय होप तुम्हाला आता लक्षात आल्या असतील. त्याचबरोबर ना, या डेट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, पटपट वाचून घ्या, यामध्ये काही असं एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. जसं 22 जानेवारीला उद्दिष्टांचा ठराव संमत करण्यात आलेला, ही एक महत्वाची डेट आहे, 22 जानेवारी 1947. उद्दिष्टांच्या ठरावावरच आपलं जे सरनामा आहे तो डिपेंड आहे. ओके, त्यानंतर 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला संविधान सभेने. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत स्वीकृत केलं. त्यानंतर 1 मे 1949ला घटना समितीने जे कॉमनवेल्थचं सदस्यत्व आहे ते सुद्धा स्वीकार केलेलं. ओके, सो आय होप या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील तुम्हाला. आणि ना, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण की यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. तर ना, ग्रॅनविल ऑस्टिन हे एक लेखक आहेत, इथे तुम्हाला हा फोटो दिसत असेल. त्यांना 2011 मध्ये आपल्या भारत सरकारने पद्मश्री देऊन सुद्धा त्यांचा सन्मान केलेला आहे. तर त्यांचं एक पुस्तक आहे, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन 1966 मध्ये लिहिलेलं. त्यावेळेला त्यांनी काय लिहिलेलं आहे की भारतीय राज्यघटना निर्मिती म्हणजे 1787 सालानंतरचं सर्वोच्च राजकीय साहस. ओके, सो हे लक्षात ठेवू शकता. कधी कधी यावर ना असे कोणी स्टेटमेंट केले असतील एखाद्या राजकीय नेत्यांनी, एखाद्या मोठ्या ऑथरने वगैरे, तर त्यावर नक्कीच प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, आणि बाकीच्या सुद्धा या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या, महत्वाच्या आहेत. जर आयोगाला वाटलंच तर मल्टी लायनर्समध्ये सुद्धा आयोग कधी कधी त्यावर प्रश्न विचारतं. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आपण घटना निर्मितीबद्दल बऱ्याचशा गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल आणि जास्त फास्ट वाचलं नसावं, तसंही थोडंसं फास्टच घेतलंय मी, कारण की आपल्याला लवकरात लवकर प्रत्येक पॉइंट हा क्लिअर करायचा होता. मला नक्की ना कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला लेक्चर, आणि जर अजून काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा विचारू शकता. आय होप